नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 14 आणि मी तुम्हाला शिकवणार आहे वर्ग 8चं विज्ञान. त्यातील मी शिकवणार आहे बल आणि दाब. बल आणि दाब. बलाची व्याख्या कोण सांगू शकेल? बलाची व्याख्या आहे पदार्थाची गती बदलण्यासाठी पुरेसे वास्तविक कारक. म्हणजेच बल होय. काय व्याख्या? पदार्थाची गती बदलण्यासाठी पुरेसे वास्तविक कारक म्हणजेच बल होय. आता सरळ साध्या भाषेत सांगायचं झालं तर एखादी वस्तूची गती बदलण्यासाठी जी शक्ती आपण लावतो ती शक्ती म्हणजे बल. ठीक आहे. आता हे डस्टर आहे, ही एक वस्तू आहे, ती अशीच ठेवली, याला कुठलाही बल लावलं नाही, म्हणजेच कुठलीही शक्ती लावली नाही, तर ही कशी राहील? स्थिर राहील, है ना. पण जर मी याला ढकललं, काय झालं? याची जागा चेंज झाली, है ना. याला थोडीशी गती मिळाली, हे असं सरकत गेलं ना, थोडीशी गती मिळाली, तर काय झालं? याची जागा चेंज झाली, गती झाली. याच्यावर काय लावलं मी? शक्ती लावली, बल लावलं. ठीक आहे. समजा आता एखादी स्थिर वस्तू आहे, अशीच हीच, त्या स्थिर वस्तूवर जर बल नाहीच, म्हणजे कार्य केलंच नाही, बलाने काहीच नाही, तर ही काय राहील? अशीची अशीच राहील. आणि किंवा एखादी मोटार गाडी ती अशी चालतेच आहे, त्याच्यावर जर अपोजिट बल दुसरं लागलंच नाही तर ती कशी? ती चालतच राहील, गतीतच राहील, ती वस्तू गतिमानच राहील नेहमीसाठी. ठीक आहे. आता पुस्तकात बघा, म्हणजे आपण आज काय शिकणार आहोत? बल शिकणार आहोत. पुस्तक काढा. पुस्तकात काही आकृत्या दिलेल्या आहेत, त्यातल्या आकृती बघा 3.1 मध्ये. पहिली आकृती दिलेली आहे, त्यात एक माणूस आहे जो गाडी ढकलतोय, है ना, गाडी ढकलतोय. दुसरी आकृती आहे, त्यात एक मुलगा कुत्र्याला ओढतोय. आणि तिसरी आकृती आहे, त्यात एक मुलगा चेंडू टोलवतोय, पायाने टोलवतोय. काय कोणती आकृती आहे? 3 आकृती आहेत, ज्याच्यात एक गाडी आहे. समजा ही गाडी आहे, याला हा माणूस असा ढकलतोय. काय करतोय? शक्ती लावतोय. याच्यात काय होते? ढकलणी. क्रिया कोणती आहे? ढकलायची क्रिया होत आहे, ढकलणे. ठीक आहे. आता हा मुलगा आहे, हा कुत्रा आहे, समजा मोठे, हा कुत्रा आहे, हा याला काय? हा मुलगा ओढतोय, म्हणजे फोर्स कुठं आहे? इकडे आहे, ओढतोय, है ना. याला काय झालं? ओढणे. आणि हा बॉल आहे, हा बॉल आहे, हा बॉल काय होत आहे? फेकतोय, म्हणजे असं समजा इथून असेल असा फेकला. यात काय कोणत्या क्रिया झाल्या? या असं ढकलतोय म्हणजे ढकलायची क्रिया झाली. यात तो ओढतोय, ओढण्याची क्रिया झाली. हा तो फेकतोय, फेकण्याची क्रिया झाली. यात काय लागलं त्याला? त्याचं शक्ती लागली, त्याचं बल लागले, है ना. आता ह्या क्रिया कशा आहेत? या आपण ढकलताना काय केलं? हाताने ढकललं, कॉन्टॅक्ट आला, संपर्क आला, है ना. इथे पण ओढतोय आपण एक दोरीच्या सहाय्याने, त्या कुत्र्याच्या गळ्यात जी दोरी बांधलेली आहे त्या दोरीच्या सहाय्याने आपण ओढतोय. काय आला? संपर्क आला. इथे बॉलला पायाने चेंडूला टोलवतो आहे तो मुलगा, म्हणजे काय आहे? पायाचा संपर्क येत आहे, पायाचं फेकणं होत आहे, टोलवतोय. ठीक आहे. ह्या क्रिया कशा होत आहेत? संपर्क येऊन होत आहे, है ना. त्याचा संपर्क येऊन आला. स्नायू बल, आपल्या स्नायू बल त्याला लागते आहे, म्हणजे काय आहे हे? या संपर्क बल होत आहे प्रयुक्त. कोणतं बल प्रयुक्त होत आहे? संपर्क बल. आता बलाचे 2 प्रकार आहेत.
पहिलं कोणतं? संपर्क बले. तसंच मग दुसरं काय होईल? अजून दुसरी 3.2 आकृती दिली आहे. त्यात एक मॅग्नेट दिलेला आहे, एक चुंबक दिलेला आहे, त्याला त्या लोखंडी टाचण्या चिकटतायत है ना. दुसरी आकृती दिली, एक कंगवा दिलाय, तो केसांमधून फिरवल्यावर जे टेबलावर ठेवलेले बारीक बारीक कागदाचे तुकडे आहेत ते त्या कंगव्याला चिकटतायत. आणि अजून एक तिसरी आकृती दिली आहे की एक नारळाचं झाड आहे, त्याच्यावरून नारळ तुटल्यावर डायरेक्ट खाली पडत आहे. आता पहिली आकृती त्यात काय आहे की एक ते चुंबकाकडे आकर्षित होत आहेत टाचण्या. इथे कोणतं बल झालं? डायरेक्ट होत आहे ना, तिथे कोणी असं गेलं नाही की चुंबक असं ठेवलेलं आहे लागलाय, त्याच्यात काय संपर्क आलेला नाही, पण ते ओढताय. कशामुळे ओढताय? तर चुंबकीय बलामुळे ओढताय है ना. आणि जो कंगवा आहे त्यात काय तयार झालं? स्थितीत विद्युत तयार झाली. आपण एक घर्षण करतो ना केसांमध्ये, तो वारंवार घासल्याने त्यात काय स्थितीत विद्युत तयार झाली. आपली पृथ्वी काय आहे? पृथ्वीत कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ना. गुरुत्वाकर्षण बल आहे. ती कोणती वस्तू स्वतःकडे केंद्रकाकडे ओढून घेते. तसंच नारळ हे म्हणून जमिनीवर पडलं. कशामुळे पडलं? तर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पडलं. तर ह्याच्यात काही कॉन्टॅक्ट आला का? कोणी नारळ तोडलं का? असं पकडून असं ओढलं का? नाही, यात आपला संपर्क आलेला नाही. म्हणून ती कोणती बले आहेत? तर असंपर्क बले आहेत. आता उदाहरण देऊ आपण. हे कशामुळे होते? स्नायूच्या संपर्कामुळे है ना. स्नायू बल. कोणते बल लागले इथे? स्नायू बल. स्नायू बल लागलं. इथे कोणते कोणते बल यूज झाले है ना. कोणते बल? पहिला आकृतीत कोणता? चुंबकाने टाचण्या ओढून घेतल्या. कोणतं बल? चुंबकीय बल. चुंबकीय बल. दुसरं कोणतं होतं? कंगव्याकडे त्या कागदाचे तुकडे आकर्षित झाले. कोणतं बल होतं? स्थितीत विद्युत बल. स्थितीत विद्युत बल. तिसरं बल. तिसरी कोणती आकृती होती? नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडताय. कशामुळे पडताय? गुरुत्वाकर्षण बल. गुरुत्वाकर्षण बल. आता झाली ही याची बले कोणती. आता त्याच्या क्रिया कुठल्या होतात? क्रिया कुठल्या होत्या? याचं उदाहरण द्यायचं झालं तर कोणतं क्रिया होते? उचलणे, ढकलणे, फेकणे, ओढणे, अशा सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या याच्यात येतात. कोणत्या? उचलणे, फेकणे, उचलणे, फेकणे, टोलवणे. तो काय करत होता? टोलवत होता. आणि गाडी काय करत होती? गाडी माणूस तो ढकलत होता, ढकलणे. अशा सगळ्या क्रिया त्या कशाची उदाहरणं आहेत? संपर्क बले. उचलणे वगैरे हे संपर्क बले. आणि असंपर्क बले कोणती? चुंबकीय बल. कोणते प्रकार आहेत? हे कशामुळे झाले? हे संपर्क नाही, संपर्कामुळे, म्हणून त्याचं नाव संपर्क बल. आणि इथे थेट संपर्क आलेला नाहीये, त्याच्यामुळे हे असंपर्क बले. आता हे ठीक आहे. आता म्हणजे एक समजा आता एक टेबल आहे. हा टेबल आहे. त्या टेबलवर एखादा छोटा चेंडू असा ठेवलेला आहे. त्याला आपण थोडासा धक्का दिला, जोरात नाही तर तो पडून जाईल. अगदी थोडासा धक्का दिला समजा, तर काय होईल? थोडा दूर तो चेंडू जाईल. आता हे असं थोडा दूर जाईल आणि इथे येऊन थांबून जाईल है ना. इथे येऊन थांबून जाईल. हे का बरं झालं? कारण त्याच्यात घर्षण आहे, फ्रिक्शन आहे ना. हे असं घासत गेलं ना तिथपर्यंत. हा खडू मी इथून लोटला, तो इथे जाऊन थांबला. कशामुळे थांबला? कारण हे या खडूचं याच्याशी काय होत आहे? घर्षण होत आहे ना. घर्षण बल. समजा घर्षण बल नसतं तर काय झालं असतं? न्यूटनचा पहिला नियम काय आहे? न्यूटनचा पहिला नियम एकटी फेल झाला असता, तो चाललाच नसता. म्हणजे एखादी वस्तू गतीत आहे तर ती गतीतच राहिली असती, ती थांबलीच नसती पुढे जाऊन कुठे, कारण त्याच्यात घर्षणच नसतं.
एक कंटिन्यू याच्यात फ्लो मध्ये असते ती तशीच चालत राहिली असती. ठीक आहे, गती नसती तर. खूप महत्वाचं आहे हे घर्षण बल. आता आपण म्हणजे आपण काय करतो, चालताना काय करतो, आपण जमीन ढकलतो मागे, है ना. आपण पाय टाकतो, एक असं ढकलल्यासारखं होते ना, है ना. आपण पायाने म्हणजे समोर एक पाऊल टाकताना मागच्या पायाने जमीन ढकलत असतो. काय करत असतो, ढकलत असतो म्हणजे असं घर्षण होत असते ना पायात. असं हवेत तर नाही चालत, पायाने काय होत आहे, घर्षण होते आहे. त्याच्यामुळे आणि तेच जर घर्षण कमी झालं तर आपण काय करू, पडू शकतो, है ना. केळीच्या सालावून जसं माणसं घसरतात, है ना, आपण केळीच्या सालावर पाय दिला तर घसरू शकतो. आणि तसं चिखलावर पण आपण घसरू शकतो. का बरं होते हे, कारण घर्षण कमी होते. घर्षण बल खूप महत्वाचं आहे. घर्षण बल, घर्षण कमी होते त्याच्यामुळे आपण घसरून पडतो. ठीक आहे. आज काय शिकलो मग आपण शिकलो आठवा विज्ञान, बल आणि दाब. यातील आपण बलाची व्याख्या पाहिली. बलाची व्याख्या काय पाहिली, पदार्थाची गती बदलण्यासाठी पुरेसे वास्तविक कारक म्हणजेच बल होय. म्हणजे सोपं काय होतं की शक्ती, जी काही वस्तू आपण ढकलण्यासाठी, ओढण्यासाठी वगैरे जी शक्ती लावतो ती शक्ती म्हणजे बल होय. आणि बलाचे दोन प्रकार पाहिले, संपर्क बल आणि असंपर्क बल. संपर्क बल मध्ये स्नायू बल, जिथे आपण ढकलतो, ओढतो, असं आपल्या हाताने स्नायूचं बल लावतो ना, आपल्या मसलचं बल लावतोय, इथे मसलचा फोर्स लावतोय, म्हणून हे याचं संपर्क बलाचं उदाहरण. आणि असंपर्क बलाचं उदाहरण कोणतं, चुंबकीय बल. चुंबकीय बल, स्थितीत विद्युत बल, गुरुत्वाकर्षण बल, है ना, नारळ खाली पडलं, असे सगळे. आणि घर्षण बल पण खूप महत्वाचं आहे. घर्षण झालं नाही तर वस्तू थांबणार नाही. ठीक आहे. आता आपण दुसरं बघू, बलाचे दुसरे प्रकार बघू. कोणते कोणते दोन प्रकार बघितले आपण. पहिला प्रकार बघितला संपर्क बल आणि दुसरा असंपर्क बल. आता अजून दुसरे प्रकार, बलाचे दुसरे प्रकार. पहिला कुठला, संतुलित आणि असंतुलित बल. असंतुलित बल. आता याच्यासाठी आपल्याला एक कृती करायला सांगितली. काय सांगितलंय, असा एक टेबल आहे. आपण तिकडे जास्त लक्ष देऊ नका. असा एक समजा एक टेबल आहे. त्याच्यावर काय केलं आपण, एक खोका घेतली. एक खोका घेतला, त्याला आपण इकडने एक तराजू सारखं असं तयार केलंय ना. असे दोन छिद्र केले, त्यातून एक सुतळी टाकली आणि इकडे एक तराजू सारखे असे पारडे जोडले आपण. ठीक आहे. तीन असे पारडे जोडले, दोन पारडे जोडले आहे ना. आता ते पारडे जोडले काय आला, आता समजा सारखे वजन टाकले दोन्हीकडे. इथे पण म्हणजे एक वजन टाकलं, इथे पण एक वजन टाकलं. काय होईल आता, आहे ना, सारखं सारखं झालं ना. इकडनं पण वजन सारखं आहे, इकडनं पण वजन सारखं आहे. तर काय होईल, त्या दोन्हीकडून सारखा फोर्स लागेल, सारखं बल आहे. वजन टाकतोय म्हणजे काय करतोय, ऍक्च्युली बल लावतोय आपण त्याला. काय, हा पुठ्ठा हालेल का, इकडे तिकडे होईल का, असा नाही, कारण त्याला बल सारखं लागेल. आता अजून एक, जर समजा या साईडला आपण अजून एक दुसरं एक वजन वाढवलं, एक अजून वजन टाकलं त्याला. ठीक आहे. एक केजीचं वजन अजून एक टाकलं. इकडे 2 किलो केलं, आधी 1 किलो होतं, नंतर 1 किलो अजून टाकलं. तर काय होईल, हा पुठ्ठा इकडे सरकेल, है ना, इकडे सरकेल ना. का बरं सरकेल, कारण आता वजन इकडे जास्त आहे. बलात हे काय झालं, आधी संतुलित होतं, पण मग आता काय झालं, इथं आता असंतुलित झालं, कमी जास्त झालं ना. कमी जास्त झालं तर काय होईल,
जिकडे वजन जास्त आहे हा पुठ्ठा तिकडे येईल. आता वजन जर इकडे जास्त आहे, इकडच्या पार्टात जास्त आहे, तर तो त्या साईडने झुकेल, म्हणजे हा पुठ्ठा असा इथून निघून इकडे येईल किंवा असा खाली पण पडू शकतो, थोडा इकडे सरकेल. कुठे होईल त्याचं मोशन, त्याला गती कुठे मिळेल, इकडे मिळेल. हे कशामुळे झालं, त्याच्यात संतुलन नाही राहिलं ना. संतुलित होतं आधी, सारखं सारखं वजन होतं तर संतुलित होतं, नंतर काय झालं, असंतुलित झालं. तेच जेव्हा वजन दोन्हीकडून सारखा फोर्स असतो, म्हणून सारखं बल लावलेलं असतं, तेव्हा संतुलित. आणि थोडं कमी जास्त केलं, एकीकडे जास्त एकीकडे कमी असं जर केलं तर ते असंतुलित. ठीक आहे, आज आपण काय काय शिकलो मग, बल पाहिलं, बलाची व्याख्या पाहिली, पहिले 2 प्रकार पाहिले, संपर्क आणि असंपर्क बले. त्याच्यातल्या उदाहरणं पाहिली, काही उदाहरणं पाहिली. संपर्क बल स्नायूमुळे जे प्रयुक्त होते ते संपर्क बल, आणि विदाऊट संपर्क जर बल प्रयुक्त होत असेल तर ते असंपर्क बल. याची उदाहरणं ढकलणे, ओढणे वगैरे असे जे होते ते सगळे संपर्कामुळे आपण स्नायूचा संपर्क लावत होतो. असंपर्क बल जे संपर्काशिवाय होतं ते कोणते कोणते बल आहे, संपर्क बल कोणतं आहे, चुंबकीय बल, विद्युत स्थितीत विद्युत बल आणि गुरुत्वाकर्षण बल. ठीक आहे, तसंच हे संतुलित बल, हे एका उदाहरणाद्वारे आपण लक्षात आणून घेतलं की संतुलन आणि असंतुलन इथे सारखं असते, दोन्हीकडे सारखं आहे, सारखं असते तेव्हा संतुलित, आणि कमी जास्त असते, कमी जास्त वजन किंवा बल प्रयुक्त जेव्हा होते तेव्हा असंतुलित. ठीक आहे, याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये